हाय. जय महाराष्ट्र मित्रांनो. आणि आज खूप चांगला सब्जेक्ट आहे आणि त्याच्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. तर हा व्हिडिओ बनवण्यामागचं कारण पण हे स्पेशल आहे की थंडीच्या दिवसात आहे ना, जास्त लोकांना गॅस होतात. तर तुम्ही बघा की तुम्ही तुमच्या आजूबाजूच्या लोकांना, तुम्ही स्वतः पण अनुभव घेतला असला तर तुम्हाला कळन की तुमच्या जवळच्या लोकांमध्ये गॅसचं प्रमाण जास्त झालं. का बरं? काय काय कारण होतं गॅस किंवा ब्लोटिंग का होतं? तर याचं कारण काय माहिती आहे? पोट फुगणं किंवा गॅस काय होतात, तर त्याची कारणं काही आहे. तर पहिलं कारण म्हणजे काय की ज्यावेळेस आपण काही खातो ना, तर त्या खाण्याचा स्पीड आपला खूप जास्त असतो आणि आपल्याला आहे ना थंडीच्या दिवसात आहे ना कमी पाणी पिण्याची सवय, त्याच्यामुळं पण गॅस होतात. खूप स्पीडमध्ये खातो कारण कडकडून भूक लागली असते तो जास्त खातो, एका जागेवर जास्त बसून राहतो, म्हणून पण गॅसेस होतात कारण फिजिकल ॲक्टिव्हिटी नसल्यामुळं. त्याच्यानंतर कामात उत्साह नसतो, काम करत नाही आपण, तर त्याच्यामुळं पण गॅस जास्त व्हायला लागतात. त्याच्यानंतर काय होतंय की आपलं आहे ना तेलकट आणि तळलेले पदार्थ जास्त खायला येतात. तेलकट आणि तळलेले पदार्थ आपण इतके खातो की त्याच्यामुळं काय होतं की गॅस वाढतात, पोट साफ होत नाही व्यवस्थित वेळेवर. सकाळी पोट साफ न झाल्यामुळं पण गॅस व्हायला लागतात. त्याच्यानंतर जेवण करताना खूप तिखट खाल्लंय किंवा खूपच गोड खाल्लंय, खूपच कारवडवालं खाल्लंय, तरी पण गॅस होतात. त्याच्यानंतर जेवण आपलं खूप उशिरा झालंय किंवा खूपच लवकर झालं तरी गॅस होतात. भूक न लागता खाल्लं तरी पण होतात आणि भूक लागून जास्त वेळाने झालं तरी पण होतात. बरं. त्याच्यानंतर दुधाचे पदार्थ काही लोकांना ते खाल्लं तरी होतात, कमी पाणी पिलं तरी होतात, थंड पाणी पिलं तरीही होतात. त्याच्यानंतर काही लोकांना झोप नसली तरीही होतात, फायबर कमी झालं तरी पण गॅस होतात. तर हे खूप सारे गॅस होण्याचे कारण आहे. तर गॅस का नाही व्हावा याच्यासाठी काही उपाय आहे का? तर मधून मधून दिवसभरात थंडीच्या दिवसात कोमट पाणी प्यायला सुरुवात करा, फायबरयुक्त आहार. आणि तुम्ही बघा की निसर्गाने एक चांगली गोष्ट केली आपल्यासाठी. थंडीच्या दिवसात आहे ना आपल्याला जास्तीत जास्त फळं दिले, बरोबर, आणि सगळे पाण्याचे फळं दिले. तर ते पाण्याचे फळं, कारण थंडीतून पाणी पिऊ शकणार नाही म्हणून फळांमधून आपल्याला जातं. त्याच्यानंतर तुम्हाला काही आसनं करणं गरजेचं आहे. तर काय करता येईल? पवनमुक्त आसन करता येईल, अनुलोम निलोम करता येईल. त्याच्यानंतर काय कपालभाती करता येईल. त्याच्यानंतर भस्त्रिका करता येईल. तर हे सगळे आसनं करता येईल. तुम्हाला सूर्यनमस्कार करता येईल, त्यांनी पण तुमचा गॅसेस कमी व्हायला लागतात. त्याच्यानंतर लवकर रात्री